सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे आजची जाती व्यवस्था आणि वर्गलढा। वक्ते आहेत डॉक्टर भारत पाटणकर। डॉक्टर भारत पाटणकर हे गेली कित्येक वर्ष विटा, खानापूर, सातारा, कोल्हापूर या भागात समन्यायी पाणी वाटप या विषयावर धोरणात्मक मांडणी करून लढे देतात। त्यांनी मुंबईतील गिरणी कामगार, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीनांच्या चळवळीसाठी मोठा लढा दिला। काही वर्षांपूर्वी डॉक्टर भारत पाटणकर यांनी आपली अमेरिकन पत्नी डॉक्टर गेल ऑम्वेट यांच्यासोबत बौद्ध धम्म स्वीकारला आहे। ते श्रमिक मुक्ती दल, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, क्रांतिसिंह नाना पाटील मुक्ती संघर्ष चळवळ, सामाजिक अत्याचार प्रतिबंधक व जातीमुक्ती आंदोलन या चळवळीचे ते संस्थापक आहेत। ऐका तर आजची जाती व्यवस्था आणि वर्गलढा। बऱ्याच वर्षांनी, बऱ्याच महिन्यांनी अशी भेटणारी मंडळी पण आहे। काही संबंध नाही, पण माझ्या सहज मनात आलं असं की एका बुद्धाच्या वचनाने सुरुवात करावी। काय संबंध आहे की नाही ते नंतर बघू, परंतु मला असं वाटलं आतून जो विषय आहे आणि तो विषय ज्या सगळ्या एकूण परिवर्तनाच्या चळवळीशी संबंधित आहे त्यामध्ये बुद्धाच्या त्या वचनाचा उल्लेख करावा सुरुवातीलाच। ते वचन असं आहे की नहि वेरेन वेरानी समंती ध उदाचन अवेरेन च समंती एस धम्मो सनातन। म्हणजे वैरानं वैर कधीही संपत नाही, अवैरानच ते संपू शकतं, हा सनातन धम्म आहे असा त्याचा मराठीतला अर्थ आहे। तर सनातन प्रभात, सनातन संघटना याच्याविषयी भरपूर चर्चा चालू आहे सध्या, आणि त्या संदर्भात हे जे वचन आहे ते फार ऐतिहासिक महत्वाचं आहे असं मला वाटतं। आणि परिवर्तनाच्या चळवळीच्या जी उद्दिष्ट आहेत त्याच्या दृष्टीने व्यवस्था परिवर्तन ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टीनेही महत्वाचं आहे असं मला वाटतं। आत्ताचा सद्य परिस्थितीतली जाती व्यवस्था हा विषय मला मांडायचा आहे। त्यामध्ये काही विश्लेषणाच्या तात्विक खुंट्या मी ज्या मनाशी धरून बोलणार आहे किंवा लिहितो मी नेहमी, त्या मार्क्सवादी म्हणवल्या जाऊ शकतात, त्या फुलेवादी म्हटल्या जाऊ शकतात, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने ते आंबेडकरवादी म्हटल्या जाऊ शकतात। तर त्या तिघांचं मिळून जे काही आहे त्याच्या त्या खुंट्या आहेत असं म्हणतो मी। खुंटी नंबर 1 अशी आहे की जे काही मांडणी जातीव्यवस्थेच्या सद्य परिस्थितीतील जाते, सद्य परिस्थिती म्हणजे ब्रिटिश पूर्वचा थोडासा काळ आणि आतापर्यंत, तर याला जे काही आपण बोलू त्याला कुठेतरी काही का विना पुरावा पाहिजे की हे वास्तव आहे असं ज्यावेळेला मी म्हणू त्यावेळेला वास्तव आहे हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना मिळून तपासता आलं पाहिजे। दुसरं असं की त्या वास्तवाविषयी जे आपण बोलतो त्याच्या विश्लेषणाचा एक काहीतरी वैचारिक सूत्र पाहिजे। कोणत्या आधारावर तुम्ही असं म्हणता जे जाती व्यवस्था शोषण करते हे कोणत्या आधारावर म्हणता, किंवा जे निष्कर्ष येतील ते निष्कर्ष हे त्या व्यवस्थेचा उकल करणाऱ्या गतिनियमांच्या उकलासह मांडले पाहिजेत। नुसते निष्कर्ष मांडता कामा नये, ते कशातून आले, निष्कर्ष कुठून कसे निर्माण झाले हे मांडलं गेलं पाहिजे। नंतर तिसरी कुंटी मला अशी वाटते की कोणीही व्यक्ती, कोणीही एखादा वर्ग किंवा कोणी एखादा धर्म शोषणाचे असेल किंवा बिगर शोषणाची असेल व्यवस्था निर्माण करू शकत नाही। ती व्यवस्था वेगवेगळ्या प्रक्रियांच्या मधून त्या वेळी समाजातून निर्माण होते। तर ती प्रक्रिया काय याची चर्चा होऊ शकते, परंतु ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली किंवा पुष्यमित्र शुंगांनी जातीव्यवस्था निर्माण केली किंवा मनूनं जातीव्यवस्था निर्माण केली असलं काही असू शकत नाही। ती कशी निर्माण झाली जर असेल तर आता सुद्धा कोणीतरी जन्माला येऊ शकतो आणखीन बिगर जातीव्यवस्था न जातीव्यवस्था निर्माण करू शकतो। म्हणजे पुढे असं व्हायला पाहिजे ना, तो जर नियमच असेल की असं होऊ शकतं तर मग शोषण नसलेली व्यवस्था सुद्धा एखादा पक्ष पाहिजे त्या वेळेला, पाहिजे त्या क्षणी, पाहिजे त्या पद्धतीनं निर्माण करू शकायला पाहिजे। एखादी व्यक्ती निर्माण करू शकायला पाहिजे, एखादी जात निर्माण करू शकायला पाहिजे, एखादा वर्ग किंवा एखादं लिंग, एखाद्या लिंगाची माणसं हे निर्माण करू शकायला पाहिजे। तेव्हा मी जे मांडणार आहे त्याचा आधार असा आहे की असं काही नसतं, हा आधार असणार। आत्ताच्या परिस्थितीमध्ये जातीव्यवस्था काय आहे हे बघत असताना वरच्या पातळीवर, वरच्या स्तरावर वरवर काय दिसतं त्या स्तरावर एक बघता येऊ शकतं, आणि त्याच्या पाठीमागं काय आहे, कोणत्या गतिनियमाने चालते या पातळीवर बघता येण्यासारखं, म्हणजे तिचा उगम कसा झाला असेल या सध्याच्या जातीव्यवस्थेचा, नंतर ती पुढे काय विकसित होणार आहे आणि त्याचा शेवट होण्याच्या कशातून होऊ शकतो, अशा प्रकारचे गतिनियम काय आहेत हा पृष्ठभागाच्या खाली जाऊन मांडणी करण्याचा मुद्दा आहे।
तर आज जर आपण जाती व्यवस्थेकडे बघितलं तर जे पूर्वीच्या जाती व्यवस्थेचे वरवर दिसणारे म्हणजे ब्राह्मणी सांगू शकला असता, कोणीही सांगू शकतं, खेड्यातला एखादा माणूसही सांगू शकतो, अशी लक्षणं, आणि ती लक्षणं 6 लक्षणं म्हणून काही लोकांनी सांगितलेली आहेत. शरद पाटलांनी ती जास्त प्रचारात आणलेली होती, मांडणीच्या पातळीवर प्रचारात होतीच समाजात पूर्वी कॉम्रेड शरद पाटलांनी. पण ती लक्षणं सगळ्या जणांना माहिती असलेली, आणखीन वरवर स्पष्टपणे पृष्ठभागावर जाती व्यवस्थेमध्ये दिसणारी लक्षणं आहे. एक लक्षण असं आहे की जाती व्यवस्थेमध्ये आंतरजातीय लग्नाला, जाती अंतर्गत लग्नाला बंदी आहे. दुसरं लक्षण असं आहे की जातवार वस्त्या असतात. तिसरं लक्षण असं आहे की जातीचे निर्णय जात घेत असते. चौथं लक्षण असं आहे की जातीमध्ये उतरंड आहे. 5वं लक्षण असं आहे की जातीमध्ये आंतरजातीय रोटी व्यवहार होत नाही. आणि 6वं लक्षण असं आहे की एका जातीतून दुसऱ्या जातीत जाता येत नाही. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, कंपार्टमेंटलायझेशन आहे. असं बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये उडी मारून दुसऱ्या बॉक्समध्ये जाण्याची सोय नाही आहे. अशी ही वरवर दिसणारी लक्षणं आहेत. यातली कोणती आता आहेत असं जर आपण पाहिलं तर थोड्याफार फरकानं एकंदर देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा सगळ्या भागांचा विचार केला तर कुठं ना कुठंतरी 6 लक्षणं आपल्याला आहेत असं दिसतं. तर मुंबई हे एक मेट्रोपॉलिटन शहर आहे. म्हणजे विविध जाती जमाती धर्माच्या लोकांनी बसलेलं विविध वर्ग, अमुक व्यापारी आहेत, अमुक आहेत, अशा तऱ्हेने साधारण त्याचं बघता येईल. की आता इथं काही जातीचं वरवरची लक्षणं असण्याची गरज नाही. तर अलीकडच्या काळामध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे. आणि पूर्वीपासून आजपर्यंत कामगार विभागांच्या मध्ये जर आपण फिरलो तर आपल्याला दिसतं की धारावीला गेलो, माटुंग्याला गेलो, इतर छोट्या मोठ्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या असतील त्यामध्ये गेलो तरी झोपड्या सुद्धा उच्च जातीय नसतील कदाचित तिथे, परंतु जातवार वस्त्या तिथं आहेत. दिलाल रोड, परळ, लालबाग, वरळी, नायगाव, शिवडी असं जे पुणे जुने कामगारांचे विभाग आहेत तिथे जर गेलो आपण तर तिथं आपल्याला दिसतं की चाळीमध्ये सुद्धा जातवार चाळी आहेत. म्हणजे जातवार वस्ती हे लक्षण मुंबईमध्ये सुद्धा आहे. नव्या होणाऱ्या बिल्डिंगामध्ये सुद्धा ही बिल्डिंग जी आहे ह्या जाती या लोकांना ओपन नाही म्हणून अलीकडच्या काळात पेपरनं सुद्धा आलेलं होतं की यांनी इथं राहायचं नाही वगैरे. जातवार वस्तीचा नियम हा जो पृष्ठभागीय लक्षण आहे जाती व्यवस्थेच्या अस्तित्वाचं ते फक्त खेड्यात आहे असं नाही. खेड्यात तर आहेच. खेड्यामध्ये काय कुठं निघालायस, मारवाड्यात निघालोय, कोण बौद्ध वस्ती सुद्धा म्हणत नाही. कुठे निघालायस, मांगवाड्यात निघालोय, कुठे निघालायस, बामण गल्लीला निघालोय, कुठे निघालायस, माळवाड्यात निघालोय, धनगरवाड्यात निघालोय. असंच भाषा तशी आहे कारण तशा वस्त्या आहेत. जातवार वस्त्या एकाही खेड्यात तुटलेल्या नाहीत. इतकंच नव्हे तर भूकंपामुळे किंवा अन्य कुठल्याही प्रकल्पामुळे किंवा धरणाच्या प्रकल्पामुळे तिथून मूळ ठिकाणून उठले, नवीन गाव वसलं, तिथे ऑप्शन होता की जातवार वस्त्या होत्या कामा नयेत. नियमही असा आहे की जातवार वस्त्या होऊ नयेत असे पाहावे. असं असताना सुद्धा अगदी दडपलेल्या सगळ्यात तळच्या शोषित जातीतली माणसं सुद्धा म्हणतात की आमच्या संरक्षणासाठी आम्ही आमच्या जातीची एकत्रच बसतो. ते खरंही असू शकतं, सगळीकडेच खरं असेल असं नाही, पण खरं असू शकतं. काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 56 वर्षामध्येच मृत्यूच्या आधीच्या काही काळ किंवा दीक्षा घेण्याच्या दरम्यान त्याच्या आधीच्या काळामध्ये असं म्हटलं होतं की शेवटी आमची गावं वेगळीच केलेली बरी. हे ज्या लोकांनी ऐकलेलं होतं मुंबईच्या सभांच्या मध्ये किंवा इतर अन्य सभांच्या मध्ये, त्यातल्या काही लोकांनी कोयना धरणातून उठले तर त्यांनी विशेषतः बौद्ध झालेल्या लोकांनी आपापली नवीन वेगळीच गावं तयार केली, केवळ बौद्ध गाव. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अगदी 2001 पासून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशी 4-5 गावं मलाच माहिती आहेत, माझ्या संबंधात आहेत. ती कोयनेची आमच्या संबंधातल्या चौहीतली गावं आहेत की जी आम्ही आता वेगळं बसतो, आता त्या गावाच्या उतरणीत आम्हाला नको, आमचं गाव वेगळं, असे प्रयोग केलेले आहेत. काही ठिकाणी संपूर्ण बलुतेदार म्हटली जाणारी मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा असा प्रयत्न केला की नाही आम्हाला ही पाटलं वगैरे आमच्या डोक्यावर नको, भावना पण नको, कोणीच नको, आमचं आपलं बलुतेदारांचंच एक गाव. जे खानापूर तालुक्यात एक गाव आहे, नेवरी गावाजवळ बसलेलं कांचनपूर म्हणून गाव आहे. ते बलुतेदार त्या एका उमर कांचन गावचे बलुतेदार सगळे तिथे स्वतःचं स्वतंत्र गाव त्याला कांचनपूर नाव देऊन बसलेले. अशा पद्धतीनं जरी काही गोष्टी असल्या तरी सुद्धा जातवार वस्ती हे लक्षण, पृष्ठभागीय लक्षण जाती व्यवस्थेचं आजही बरकरार आहे शहरात, खेड्यात, देशभर सगळे. दुसरं आहे जे लक्षण आंतरजातीय विवाह, हे लक्षण तर नक्कीच 101% आहे. याचा अनुभव अनेक खुनांच्या मधून आपल्याला येतो. आंतरजातीय लग्न केलं, मुलगा खालच्या जातीतला असला की मारलाच म्हणून समजा, आणि असं मारतात म्हणून समजून सुद्धा जरी आमच्या पोरांनी पुन्हा लग्न केली तरी त्यांना सुद्धा मारलेलं आहे. नगर जिल्ह्यात एक घटना घडली
म्हणून दुसरा काही मुलगा थांबला नाही, त्यांनी तसंच केलं, मग त्याला पण मारला. असं घडलेलं आहे. म्हणजे आता आंतरजाती विवाहाला शिक्षा पूर्वी मधल्या काळातल्या पेक्षा जास्त जोरदार शिक्षा, म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा ती कोण कोण असतात ती मंडळी देत असतात. त्यामुळं आंतरजाती विवाहाला बंदी आहे असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बंदी असल्याशिवाय शिक्षा होत नसते. आंतरजाती विवाह होतात याचा अर्थ बंदी नाही असं होत नाही. म्हणजे बंदीला तोडून होतात, काही होत असतील, पण बंदी आहे आणि बंदी असल्यामुळे शिक्षाही दिली जाते. ती काही कोण कोर्ट बीट देत नाही. आणि अशी जी शिक्षा दिली जाते त्याच्यामध्ये गुन्हेगार सापडत नाहीत, गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. असं उदाहरणं पाठीमागून शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळे आंतरजातीय विवाहाला बंदी चालू आहे. तिसरा जर मुद्दा त्यातला पाहिला की उतरंड आहे की नाही, तर तो मुद्दा दोन तऱ्हेने पाहता येईल. उतरंड वास्तव परिस्थितीमध्ये, भौतिक परिस्थितीमध्ये आहे की नाही, वैचारिक याच्यामध्ये आहे. तर वैचारिक परिस्थितीमध्ये उतरंड आहेच असं म्हणण्यासारखी परिस्थिती दिसते आपल्याला सगळीकडे. याचं कारण गावागावामध्ये, भागाभागामध्ये स्वतःच ब्राह्मण नसलेले जे लोक आहेत ते ब्राह्मणांना श्रेष्ठ मान. जे पूर्वी ब्राह्मणांच्याकडून लग्न लावत नव्हते ते ज्यावेळेला श्रीमंत होतात, असे बिगर ब्राह्मण लोक की श्रीमंत होतात, आणखीन जरा पैसा मिळवून मोठं घर बांधतात, ते कार्यालयांच्या मधून, मंगल कार्यालयांच्या मधून लग्न करतात आणि तिथे पैसे भरपूर देऊन, गागा भट्टाला जसे दिले होते तसे पैसे देऊन त्याला म्हणतात की तू आमचं देव वैदिक पद्धतीने लग्न लाव. तर तो काय म्हणतो ते काय त्यांना कळत नसते. त्यामुळं तो जरी म्हणाला की माझा यजमान हा शूद्र असल्यामुळे मी वैदिक पद्धतीने, तर याचा पुराणोक्त पद्धतीने विवाह पुढील अंतरानुसार करीत आहे, तरी त्याला काय कळत नसते. त्याला कळतं की ब्राह्मणाने लग्न केलं, ते फेऱ्या मारल्या, सिनेमात दिसलो होतं तसंच काहीतरी केलं, मी घरंदाज आहे. म्हणजे ते ब्राह्मणांना श्रेष्ठ मानल्याशिवाय हे होऊ शकत. आता प्रवास कुठे आहे, तर प्रवास असा आहे. जर मी म्हणलो की कुठं आलास र, काय गावंडळ बोलते, एवढं शिकलंय विकलंय, कार्यकर्ता आहे, हे अशुद्ध बोलला. कुठून आलास रे असं म्हटलं तरच मराठी शुद्ध मराठी. ही भाषा कुठून आली, ती वरच्या जातींची भाषा आहे. ती बोलली तर आम्ही श्रेष्ठ, ती नाही बोलली तर आमचं शास्त्रीय असेल, आम्ही नवा शोध लावलेला असेल, पण तो त्या भाषेत मांडला पाहिजे. माझा एक क्लासमेट होता, मिरजेचे मेडिकल कॉलेज नुकतंच निघाला होता. खेड्यातली पोर मार्क जास्त पाडायची पण त्यांना बोलता यायचं नाही वगैरे. सेकंड थर्ड इयरला प्रेझेंट करावं लागतं ना एक्झामिनेशन पेशंटची गेल्यावर. काय ही डॉक्टर आहे म्हणून विचारलं, ते तर प्राध्यापक यायची. आता चला SL पाटील तुम्ही हा केस प्रेझेंट करा. आता ते तिथं इंग्लिशमध्ये प्रेझेंट करायला पाहिजे ना, कारण ते सगळं शिकायचं इंग्लिशमध्ये. दिस पेशंट इज हॅव्हिंग फीवर फॉर लास्ट 8 days. नापास. आता यात काय चुकलं, म्हणजे असं त्याने अगदी सरळ सांगितलं त्याला काय आजार आहे, सगळी लक्षणं सांगितली, योग्य निदान सांगितलं, तरी हे असं बोलला म्हणून नापास. असं मी अनुभवले, पाहिले. म्हणजे भाषेमध्ये जातीचं उच्च नीचपणा आहे, कुठल्या पद्धतीनं लग्न लावतात त्याच्यामध्ये आहे. हे जसं वैचारिक भानगड आहे, तशी दुसऱ्या बाजूला असं आहे की झोपडपट्ट्यांच्या मध्ये मेजॉरिटी कोणाची आहे याचा तर जनगणना आहे माहिती, आणि आपण कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना चांगलंच माहिती. झोपडपट्ट्यामध्ये बाबा समाजात ब्राह्मणांची संख्या जर 3% महाराष्ट्रामध्ये किंवा 3-3.5% आहे, 3.5 आता वाढली असेल की नाही मला माहित नाही, त्यांनी काहीतरी नवीन जास्त हे करायचं ठरवले त्यांच्यामुळे. तर ती जरी धरली तरी धारावी माटुंग्याच्या झोपडपट्टीमध्ये 3.5% का होईना ब्राह्मण मिळायला पाहिजे. मिळतात का, तर मिळत नाहीत. मराठी मिळायला पाहिजे 30% मिळत नाही. धनगर मिळायला पाहिजे समजा 18-19% मिळत नाही. कोण मिळतं तिथे. असं आपण वास्तवातली राहण्याच्या जागा, नंतर कारण कॉन्ट्रॅक्ट मजूर आहेत का, कसले संघटित मजूर आहेत का, परमनंट कामगार म्हणून आहेत, असं जर पाहिलं तर अनऑर्गनाइज सेक्टर सगळा आहे. जो मला वाटते आता तो 90% पेक्षा जास्त असेल ना संख्या अनऑर्गनाइज लेबरची. तुम्ही इथं मुंबईला जास्त आता 90% पेक्षा जास्त आहे म्हणून. आता तेव्हा उरलेले सगळे आहेत ते कोण आहे असं जरी बघितलं तरी उतरंडीनुसार तसंच आहे. त्यामुळं ही जी उतरंड आहे, उतरंड ही जी सुपरफिशियल लक्षण आहे ते गेले का, तर गेलेलं नाही. असं वरवर पाहता अगदी ही लक्षणं, सुपरफिशियल लक्षणं सांगितली गेली, ती गेली का, गेलेली नाही. त्याच्या पुढे आपण बघितलं तर जात पंचायती जिवंत नाहीत असं म्हणायला काय आता काही वावच राहिलेलं नाही. कारण आता काय काही लढा चालू आहे ते जात पंचायतीनं, त्या विरुद्ध लढा करण्याचीच पाळी आता वेगवेगळ्या ठिकाणी आहे. की जात पंचायतीच्या न विचारता पुणे लग्न केलं, जात पंचायतीला न विचारता अमुक निर्णय घेतला. जात पंचायत ही ऑल पॉवरफुल ती राहिली पाहिजे, नाही तर मारामारी आहेत, अमुक आहे तमुक आहे. तुम्ही फार राजस्थानला जा, नाही तर आता महाराष्ट्रामध्ये नव्हतं असं वाटत होतं, महाराष्ट्रामध्ये होणार. इथे दिसत नव्हतं ते दिसायला लागले जास्त स्पष्टपणे. नंतर अस्पृश्यता. महाराष्ट्र हे फार पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची भूमी, महात्मा फुलेंची भूमी असं सगळं आहे. इथं अस्पृश्यता. पण कोल्हापूर जिल्ह्यात, शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यात सगळ्यात जास्त अस्पृश्यता कुठं असेल तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये. कोकण हा बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ कोकण आहे. ते त्यात दोघांचा काही दोष नाही, म्हणजे मी सांगतोय आपल्याला नुसतं फिगरेटिव्हली. त्या कोकणामध्ये आता उघडपणे, म्हणजे काय निर्लज्ज उघडपणे ही अस्पृश्यता पाळली जाते. एक गाव एक पाणवडा जर कुठे कमीत कमी असेल तर कोकणामध्ये परिस्थिती, म्हणजे अनिल
वडील माझं सुद्धा पूर्वज तिकडनं झाले. इथं सुद्धा कोकणस्थ जास्त लोक असणार आहे कोकणात. महाराष्ट्रातले जे असतील ते कोकणातून आलेले जास्त असतात मुंबईला कायम राहणार आहे पैकी. तेव्हा तिथेही काही बदल झालेला नाही. तेव्हा ही आपण वरवरची लक्षणं, जी सुपरफिशियल लक्षणं, पृष्ठभागीय लक्षणं म्हणून ही सुद्धा लक्षणं कायम आहेत असं आपल्याला दिसतंय. किंवा दुसऱ्या जातीत जाता येत नाही. आता तर उलट काय झालंय की राखीव जागांच्या मुळे दुसऱ्या जातीत जाऊ पाहतात, ते जाऊ देत नाही म्हणून संघर्ष आहे. म्हणजे आम्ही आदिवासी आहोत, तुम्ही आदिवासी नाही आहे. कसं नाही म्हणतोस, मी आहेच आदिवासी, आदिवासींचं मला मिळालं पाहिजे. धनगर समाजाचा मोठा संघर्षामध्ये उभा राहिलेला आहे. मग ते पुन्हा दुसरे नागपूरला गोळीबार झाला तर ते काय गोवारी संघर्ष झाला. या जातीतून त्या जातीत जाता येत नाही. हे अगदी या घटनेप्रमाणे सगळे नागरिक समान आहेत असं असताना सुद्धा जे राखीव जागा यातून पुढे येण्यासाठी, अन्यायाच्या मधून बाहेर येण्यासाठी मदतकारक गोष्ट ठरावी आणि पुन्हा इक्वॅलिटीला, स्वातंत्र्याला मदतकारक असं ठरावं म्हणून जे आलं, त्यातून सुद्धा जातीव्यवस्था जास्त घट्ट होण्याचा प्रकार होतो आहे. आणि जातीव्यवस्थेचा घट्ट होण्याचा प्रकार निवडणुकातून होताना दिसतो आपल्याला. हे प्रत्येक आता लीडर्स काय करतायत की मी अमक्या जातीचा लीडर आहे, एवढं माझी व्होट बँक आहे, आता बोल पुढे काय. हे सगळं आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे. यात काही हे वरवरचं पृष्ठभागी असल्यामुळे काही प्रश्न नाही. मग ही जातीव्यवस्था आहे का? हे म्हणजे जातीव्यवस्था आहे का? हे असेल तर आपल्याला हॉस्पॉस सगळ्या मारामाऱ्या सगळे काय नष्ट होणार नाही असे निष्कर्षाला आपण येऊ शकतो. पण आपण काय ह्याच्यावर सत्य शोधनाची ही काय एक पहिली स्टेप. त्याच्या पलीकडे पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, तर पुढे असं दिसतं आपल्याला की पूर्वीच्या जातीव्यवस्था, पूर्वीची म्हणजे पूर्वीची नव्हे तर ही आता स्वातंत्र्याची मागेची जातीव्यवस्था जी आहे, सद्य परिस्थितीतली जातीव्यवस्था, या जातीव्यवस्थेमध्ये जी उतरंड होती तिचा नियम काय असं आपण शोधू गेलो तर काय दिसतं आपल्याला, तर आपल्याला असं दिसतं. आता आपण पृष्ठभागाच्या खाली झालो तर आपल्याला असं दिसतं की सगळ्यात घाण काम, सगळ्यात कष्टाचं काम, सगळ्यात जास्त अमूर्त ज्ञानाचा कमी वापर असलेलं काम म्हणजे सगळ्यात तळची जात. हा जातीव्यवस्थेचा एक महत्तम नियम आहे, गती नियम आहे. म्हणजे कसं, तर ज्यांना सफाईचं किंवा ढोरं ओढण्याचं किंवा वाघ कुजवून त्या दोऱ्या बनवण्यासाठी वाघ कुजवावा लागतो, त्याचा घाणेरडा वास येतो वगैरे वगैरे, म्हणून ते मान समाज ते काम करायचं. अशी जी सांबारांची कामं आहेत, ढोर समाजाची कामं आहेत, की जे नाक धरून काम करण्याची कामं आहेत आणि ती फार घाणेरडी कामं आहेत. ही सगळ्यात घाण कामं आहेत, म्हणजे सगळ्यात तळच्या जाती आहेत. आणि त्या अस्पृश्य असल्या पाहिजेत, त्या तळच्याच असू शकतात आणि त्यांना अमूर्त ज्ञानाचा संबंध नाही. त्याची कामं करण्यासाठी अमूर्त ज्ञानाचा संबंध येतच नाही. व्यवहार ज्ञानाचा संबंध येतो, अनुभव ज्ञानाचा संबंध येतो, अमूर्त ज्ञानाशी त्यांचा संबंध कामाचा येत नाही. अशा तऱ्हेची जी कामं आहेत ही सगळ्यात तळची जात ठरते. त्याच्या पलीकडे आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं की घाणपणा कमी झालेला आहे. अगदी नाक बी काही धरा लागत नाही, पण मातीत हात घालावा लागतो. मातीत हात घालणं सुद्धा घाणच आहे, कारण मातीचे चिखलानं हात भरतात, कपडे भरतात, घाणे होतात, घाण काम आहे ते. मातीत आणि कष्ट, तिथे अमूर्त ज्ञानाचा प्रश्न, म्हणजे कमी घाण काम परंतु कष्टाचं काम, तिथं पुन्हा अमूर्त ज्ञानाचा संबंध नाही. हे त्याला वर गेलं. आणि त्याच्यापेक्षा वर कोणती जाते म्हणून की अजिबात कष्ट, शारीरिक कष्ट ज्याला म्हणतात, शारीरिक कष्ट अजिबात नाहीत. घाण तर कामाच्या बाबतीमध्ये घाण नावाची गोष्ट नाहीच. आणि संपूर्ण काम हे अमूर्त ज्ञानाच्या आधारावर चालतंय. ही सगळ्यात वरची जात. मग तुम्ही कुठल्याही एरामध्ये जाऊ, जातीव्यवस्थेच्या उगमापासून, व्यवस्थेच्या म्हणतोय मी, जातींच्या उगमापासून म्हणत नाही, तर तिच्या उगमापासून आजपर्यंत तुम्ही बघितलं तर हा नियम लागला पाहिजे तर तो गती नियम आहे असं म्हणता येईल. कारण व्यवस्था काय आहे, व्यवस्था म्हणजे काय आहे, शेवटी ती स्वतःला जी स्वयंनिर्मितीची गती असते तिला ती पुन्हा स्वतःला निर्माण करते, पुन्हा स्वतःला निर्माण करते. जोपर्यंत तिचे गती नियम मुळातले जे आहेत ते तोडत नाही कोणी, समाज स्वतः तोडत नाही, तोपर्यंत ती स्वतःला पुनर्निर्मित करीत जाते. ती व्यवस्था आहे. आता त्या दृष्टीनं जातीव्यवस्थेच्या गतिनियमातला हा पहिला नियम आहे की अशा पद्धतीनं त्याची उतरंड ठरते हा नियम. दुसरा गतिनियम जातीव्यवस्थेचा असा आहे की कधी जे निसर्गात मिळतं त्याच्यावर आपण जर प्रक्रिया करा असं म्हटलं की माणसाचं वैशिष्ट्य काय, म्हणजे माणूस हा इतर प्राण्यांपासून स्वतःला माणसानं वेगळं आणि इतरांनाही वाटलं की हे वेगळं आहे कोणतं, त्याचं काय, त्याचं कशामुळं असं झालं, ते आहे तो निसर्ग तसा न स्वीकारता आणि तसा न वापरता त्या निसर्गावर प्रक्रिया करून स्वतःचं नवं विश्व उभा करणं हे माणसाचं माणूस पण आहे. म्हणजे मातीमध्ये काय असेल तर मातीतले काही गोष्टी खाणे, कॅल्शियमसाठी, कॅल्शियमची माती खाणे, कॅल्शियम डिफिशियन्सी झाली तर ते वेगळे प्राणी सुद्धा करतात, म्हणजे इंट्युशन न करतात. तसं नाही करायचं. तर ते माती मडकं बनवू शकायला पाहिजे, मातीची खेळणी बनवू शकायला पाहिजे. हे स्वतःचं जग निर्माण झालं. मातीचं रूपांतर खेळण्यांच्या मध्ये झालं, मातीचं रूपांतर मडक्यांच्या मध्ये झालं, घागरीमध्ये झालं वगैरे वगैरे. असं प्रत्येक गोष्टीचं, लाकडाचं, अमक्याचं, जंगलाचं, असं सगळं करायचं. तर हे जे करणं आहे
हे मनुष्यत्व प्राप्त होण्याचं ऐतिहासिक जंप आहे, हा एक मनुष्यत्व प्राप्त होण्याचा. तर यामध्ये आपल्याला जातीशी संबंध याचा कुठे येतो, तर जोपर्यंत हे निर्माण करणं आहे ती मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं करतो. माणसं सगळी स्वतःच्या इच्छेनं करतात. त्यावेळेला तिथे मी जादा निर्माण केलं का कमी निर्माण केलं हा प्रश्न नसतो. माझी एन्जॉयमेंट कुठली, माझं श्रम कुठलं असं वेगळं काही काढताच येत नाही. म्हणजे मी हे खेळतोय की मी नवीन काहीतरी निर्माण करायचं म्हणून करतोय की मी त्यामध्ये विज्ञानाचा शोध लावण्यासाठी करतोय, ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या काढता येत नाही त्याच्या. त्यामुळे आम्हाला जे आवश्यक होतं तेवढंच निर्माण केलं का त्याच्यापेक्षा जास्त निर्माण केलं याला काही महत्वच नव्हतं. हे महत्व कधी आलं की ज्या वेळेला हे स्वतःला जिवंत राहणं आणि तेवढं जिवंत राहून पुन्हा त्या तऱ्हेचं काम करणं, एवढ्यासाठी जे लागतं त्याच्या वरचं कोणीतरी काढून घेण्याची व्यवस्था निर्माण झाली. त्यावेळेला प्रश्न असा आला की मला किती लागतं आणि तेवढ्यात मी पुन्हा कालच्या सारखा फ्रेश होतो एवढ्यासाठी किती लागतं आणि मी निर्माण केलेलं उरतं किती, हा प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला. तर तशा अर्थाने आज जर बघितलं तर जाती व्यवस्थेचं लक्षण काय, गतिनियम काय दुसरा, तर हे जे स्वतः उद्या तेच काम करणार आहे, तीच डोरं ओढणार आहे, तिथंच लाकडं फोडणार आहे, तेच काहीतरी जनावर सोडणार आहे आणि ते कातडी वाळत घालणार आहे वगैरे काय असेल ते उद्या शेतात पेरणार आहे, त्याला पुन्हा भांगरण करणार आहे वगैरे ही काम करणार आहे मी. पण हे केल्यानंतर त्यातून मला जेवढं जिवंत राहायला लागतं पुन्हा तेच काम करण्यासाठी त्याच्यापेक्षा शिल्लक उरलेलं हे काढून घेतलं जातं, ते वरकड असं म्हटलं गेलं. कारण मला पुढचं मिळण्याचा अधिकार राहिला नाही म्हणून. तर ते इतर व्यवस्थांच्या मध्ये ज्याला वर्ग व्यवस्था म्हणून त्या वर्ग व्यवस्थांच्या मध्ये गतिनियम जर पाहिला तर ह्या वर्गाकडून दुसरा वर्ग ते डायरेक्ट त्या वर्गाकडे जातो. बायनरी सिस्टीम म्हणून, शोषणाची बायनरी सिस्टीम, जे दोनच त्याला टोक आहेत. इथं तसं नाही आहे. म्हणजे सगळ्यात तळच्या जाती, आता उतरंडीचं आपण पाहिलं, त्या सगळ्यात तळच्या जाती जे वरकड काढून घेतलं जाईल ते डायरेक्ट सगळ्यात वरच्या जातीपर्यंत जात नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्याला ग्रेडेड इनइक्वॅलिटी म्हणाले, हा जनरल एक टर्मिनॉलॉजी झाली. पण तुम्ही जर जास्त त्याच्या खोलात गेला तर हा गतिनियम निघतो की हे वरकड आधी जातं ते बलुतेदारांच्याकडे जातं, शेतकऱ्यांच्याकडे जातं, शेतकरी जातींच्याकडे जातं. त्याच्यातला बहुतांश हिस्सा हा त्यांच्याकडे न जाता हा त्यांना जेवढं जिवंत राहायला लागतं तेवढं त्यांच्याकडे ठेवून पुन्हा वर जातो आणि तिथून वर सगळ्यात वरच्या जातीकडे जातो. जे मेजर सरप्लस आहे, म्हणजे आपण जरी हिशेब जरी केले तर खळ्यावर सुगी चाललेली आहे, धान्य आलेलं आहे, धान्य मळलेलं आहे आणि आता दसरा आता जवळ समजा आलेला आहे. अशा वेळेला बलुतेदार सर्व प्रकारचे खळ्यावर येतात. पण खळ्यावर येत असताना तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला ज्या जमीनदाराचं माझ्याकडं शेत आहे त्याचं काढून ठेवल्याशिवाय याच्यावर बोलता सुद्धा येत नाही. म्हणजे मूग किती झाले, म्हणजे मी भूमीन शेतमजुराचा मुलग्याचा मुलगा आहे, मी शेतमजुराचा नात आणि मी स्वतः अनुभवलेलं पण आहे की कुळ म्हणून आमच्याकडे शेती होती. तर मूग एवढेच आले तर ते अर्धे पहिले तिकडे टाकायचे आणि मग उरलेल्या अर्ध्याचं काय करते बघतो. ते अर्धे म्हणजे लढून मिळालेलं होतं, अर्धे म्हणजे ते नव्हतं. पूर्वी फुल्यांच्या काळापासून जी संघर्ष झाला त्यातून ते हिस्सा वाढलेला होता. तर आता हा जो आहे तो उरला जेवढा तो तिथं घेऊन असे उभे राहिलेले आहेत ना आम्ही बाकी सगळे, त्याला किती मिळणार आहे. असं उभं राहिलेल्यांना काय मिळतं, तर आता एवढं माझं झालंय, यंदा कमी आहे, दुसऱ्या पाऊस कमी पडलाय वगैरे वगैरे, त्यातलं एवढं प्रत्येकाचं तुला मिळालं तर बेरीज एवढी होईल असं म्हणून जे मिळतं ते म्हणजे जगण्यापुरतंच मिळू शकतं. कारण ते त्यांच्याकडून जणू काय देणगी मिळाली अशा तऱ्हेने घेतलेलं असते. पण त्यांना अवजार पुरवलेले असतात, त्यांना दोऱ्या पुरवलेल्या असतात, त्यांना भांडी पुरवलेली असतात. त्या श्रमाचा मोबदला वगैरे काही नाही. तो मोबदला न देता त्याला पुन्हा पुढच्या वर्षी त्याला ते सगळं काम करून आम्हाला ते पुरवता आलं पाहिजे एवढंच त्याला त्या खळ्यावर दिलं जातं. आणि खळ्यावरचं घेऊन तो जातो आणि जगतो कसा, तो किंवा ती या सगळ्यात स्त्रिया पुरुष येतात आणि तिथून पुन्हा वरचा जो हिस्सा आहे तो शेतकऱ्याकडून डायरेक्ट गेलेला, ह्यांच्या मार्फतीनं पुन्हा तिथून वर गेलेला जो आहे शासनाला गेलेला, तो मिळून हा गेलेला आहे, तो शासनाकडे गेलेला आहे. मग तो राजा कुठला असेल, कुठल्या नागवंशाचा असेल, नाही तर कुठल्याही वंशाचा असू दे, तो राजाच होता. शोषकांचा हेड होता ना. कुठल्या वंशाचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, नाही तर बुद्ध धर्म स्वीकारलेला अशोक असेल, तो राजा होता. आणि त्या शासनाला कुटुंबीन शेतकऱ्यांच्याकडून तुम्ही म्हणालात तसे 10 हिस्स्यांच्या पैकी 8 हिस्से जात होते. त्या अशोकाच्या शासनाला सुद्धा जात होते. हे राजा म्हणजे राजा, आपला असला धर्माचा म्हणून काही तो राजा नव्हता, शोषणाचा हेड नव्हता असं काही म्हणता येत नाही. अशा पद्धतीनं ही पंपिंग अप ऑफ द सरप्लस, जे वरकडाचं वर पंप करायचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
पूर्वी मोटारी ज्यावेळेला नव्हत्या त्यावेळेला कसं करायचं ते उदाहरण त्याला लागू पडू शकतं की खाली नदीमध्ये एक विहीर काढायची नदीच्या काठाला, तिथून काठ असा खणायचा आडवा आणि तिथे एक विहीर काढायची, तिथं काही पाणी लागत नाही कारण पाणी खाली असतं. हे पाणी विहिरीनं मोठ लावून, बैलाची मोठ लावून उचलून या विहिरीत टाकायचं. त्या विहिरीतला वर मोठ लावायची आणखीन वरच्या पातळीवर आणि ते पाणी उचलून वरच्या टप्प्यावर असं खरं पाणी जातं कुठे शेवटी तर वरच्या शेताला पाणी जातं. सगळं वरचे शेत असेल तिथं पाणी जातं. पहिल्या विहिरीत काही पाणी मुरणार की नाही, ते राहिले तेवढ्या काळामध्ये मुरणार, तेवढंच तिथं गेलं. दुसऱ्या विहिरीमध्ये काही पाणी मुरणारच, तेवढंच तिथं गेलं. खरं पाणी गेलं कुठं वर गेलं. हे शासन सत्ता आणि ब्राह्मणांच्याकडे गेलं. हे जातीव्यवस्थेचं वरकडाची असं पंप होत वरकड वर नेणे हे भांडवलशाहीचं नाही, हे जातीव्यवस्थेचं लक्षण, हे वर्गव्यवस्थेचं लक्षण. हा गतिनियम हा जातीव्यवस्थेचा गतिनियम आहे. तो आहे की नाही आज शिल्लक हे आपल्याला तपासावं लागेल. आणि मग पुढे आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं आणखीन गतिनियम काय जो बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की श्रमिकांची विभागणी. म्हणजे काहीही तुम्ही झालं काही म्हणालात तरी सुद्धा सुतार, लोहार, कुंभार वगैरे स्पृश्य म्हणजे बहुतांश स्पृश्य म्हणजे त्यांना वर्णच पाणी देत होते त्यामुळे अंशतः अस्पृश्य होते, परंतु ते स्वतःला स्पृश्य समजत होते. असे लोकांना काही हिस्सा का होईना घोर चांभार महार या जातीने तयार केलेल्या वरकडाचा जात होता की नव्हता, खरोखर तर जात होता असंच म्हणावं लागेल. म्हणजे त्यांच्या शोषणामध्ये एवढा किंवा नाही हिस्सा त्यांचा आहे. त्याच्या पलीकडे आपण गेलो त्यांचं शोषणाच्या मध्ये सगळं वर जात असेल शेतकऱ्याकडून घेऊन, परंतु त्यांचा शोषणातला काही हिस्सा या कुळ असलेल्या स्वतःला जमीन नसलेल्या शेतकऱ्याकडे राहत होता की नव्हता तर राहत होताच, कारण त्यांच्यापेक्षा बऱ्या परिस्थितीत ते राहत होते. ते आकडेवारी आहे सगळं आहे. म्हणजे तिथंही काही त्या विहिरीसारखंच आहे, तिथंही काही पाणी राहत होतं. मेजर पाणी शासन सत्ता आणि ब्राह्मणांच्याकडे जात होतं. मग इथं एकजूट होणार कशी? डिव्हिजन ऑफ लेबरर्स हे त्यामुळे येते. हॉरिझॉन्टल पातळीवरचं डिव्हिजन ऑफ लेबरर्स वेगळं, जे स्किल्ड अनस्किल्ड वगैरे हे वेगळं, पण हे बंदिस्त जातींच्या मधल्या उच्च निश्चितेमध्ये वैचारिक आणि धार्मिक नियमांच्या सकत असलेल्या उच्च निश्चितेमध्ये जे शोषणाची जी साखळी आहे याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबरर्स ही जास्त सांधायला अवघड आहे. ही डिव्हिजन ऑफ लेबरर्स वेगळी आहे. थोडं का होईना त्याचं शोषण त्या जातीचं करताय. प्रत्येक वरची शोषित जात सुद्धा त्याच्या खालच्या शोषित जातीचं थोडं का होईना शोषण करते. ही जातीव्यवस्थेची रियालिटी आहे आणि ही समजून घेऊन मुख्य तिथे आपण सगळे मिळून एक होणार आहोत की नाही हे समजणं, हे समजावून घेणं हे कामगार वर्गाच्या पद्धतीनं एकत्र येण्याच्या जेवढं सोपं आहे, अगदी इकॉनॉमिक डिमांडसाठी एकत्र येणं जेवढं सोपं आहे तेवढं इथं सोपं नाही. साधा चळवळीमध्ये आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये श्रमिक संघटना बांधली. जोपर्यंत आम्ही आदिवासी एरियात होतो काय नाही एकदम गुजरे साले नालायक असं म्हणायचे. पुन्हा तिथं आलं ते गुजरे म्हणजे जात म्हणून म्हणत नव्हते, कारण यांच्या जमिनी इंग्रजांनी तिकडून शेतकरी पटेलना आणून त्यांना दिलेल्या होत्या, कारण हे शेतीच करत नव्हते, शेतीतून कापूसच पिकवत नव्हते. कशाला पाहिजे आम्हाला कापूस काय, आमचं भागते व्यवस्थित चाललंय म्हणत होते. परंतु तिथं शेतमजुरांची संघटना अत्यंत एकजुटीनं होत होती आणि त्या भेदाभेद फुटी ह्या सांधणं सोपं होतं. जसं नंदुरबारकडे आम्ही यायला लागलो, धुळे जिल्ह्याच्या इकडच्या भागाकडे धुळ्या इकडच्या भागाकडे यायला लागलो, तसं जातीव्यवस्थेचा भाग यायला तिथं कुणबी आले, लोहार आले, सुतार आले, चांभार आले, अमके आले, तमके आले, दलित आले. तिथं मग जातीव्यवस्थेच्या वेगळ्या थरात असलेल्या शेतमजुरांच्या एकजुटीचा प्रश्न आणि ही जी एकजूट आहे त्याला मध्ये जातीचा हा गड्डा आणखीन तो पार करून ही एकजूट मजूर ज्या जातीचा त्या जातीचा जर मालक असेल तर तिथं येणारे प्रश्न हे जातीच्या या डिव्हिजन ऑफ लेबरर्सला ओव्हरकम केल्याशिवाय, खरं म्हणजे कामगार वर्गामध्ये सुद्धा हे केल्याशिवाय इथून गेट वरून गेला कामगार वस्तीमध्ये गेला की तो त्या जातीचाच बनला, त्याला पर्यायच नाही, बनला असतो तिथे जाऊन. हे खेड्यामध्ये जास्त खोलात जाऊन दिसतं. हे थोडक्यात काही डिव्हिजन ऑफ लेबरर्स हे गती नियम आहे. ही व्यवस्था टिकण्याचा गती नियम आहे, जाती व्यवस्था आहे म्हणण्याचा, जातीच्या आधारावरचं डिव्हिजन ऑफ लेबरर्स. त्यानंतर आणखीन गती नियम काय आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. जर आपण आता थोडस कट शॉर्ट करण्याच्या पद्धतीने गेलो, असं म्हणू आपण की बाबा हे जे तुम्ही म्हणताय की वरकड इकडून तिकडे गेलं, ते जुन्या जाती व्यवस्थेचं वर्णन आम्हाला समजलं. वरुतेची कामं करत होते त्यावेळेचं समजलं, जातीनं ठरवून दिलेली कामं जाती करत होत्या त्यावेळेचं समजलं. आता काय, आता बरुतेदारी जगणारी टक्केवारी किती? जाती जरी शिल्लक असल्या, मगाशी आपण लक्षणं बरोबरची बघितली त्यामध्ये, तरी बलुतेदारी हे जे त्यातलं लक्षण आहे त्याच्यावर जगतोय आम्ही, अशा जाती किती? जवळजवळ 0. तो आधार आहे आमचा मुख्य, असं नाही. मुख्य आधार तो नाही. मुख्य आधार कोणता आहे? तर ही जी भांडवलशाही इकडे वाढलेली आहे यामध्ये सफाई कामगार असेल, कॉन्ट्रॅक्ट वर्कर असेल, कागद पत्र जमा करणारा असेल, किरणे कामगार असेल, केमिकल वर्क फॅक्टरीतला कामगार असेल,
असंघटित छोट्या उद्योगातला कामगार असेल, शेतमजूर असेल, हा आमचा जगण्याचा मार्ग आहे. तर हा जो मार्ग आहे इथं मग आम्हाला असा प्रश्न पडतो की ते गतिनियम लागतात का? तर आपल्याला लागतात असं दिसतं. आपल्याला असं दिसेल की सफाई कामगार आणि काच पत्रा जमा करणारे जे लोक आहेत, अपवाद सोडले 100% भूत जे अस्पृश्य जाती जमाती सगळ्यात तळच्या समजल्या जाणाऱ्या, म्हणजे ती घाण काम, सगळ्यात जास्त कष्टाचं काम वगैरे आपण जे मगाशी गतिनियम पाहिला, त्यातल्या तळच्या जातींच्या गतिनियम ज्यांना लागत होते त्यातल्याच जाती ही काम करतात की नाही करत? तुम्ही पाहिलंय? कोणी पाहिलं नाही? मी असं म्हणतो की सफाई कामगारांच्या मध्ये औषधाला मराठा पाहिजे असं म्हणलं की औषध, मराठा नावाचं औषध काय? मराठ्याची टाच उघडली की रक्कम बरी होती म्हणून तो मराठा आणून द्या, तो सफाई कामगार असला पाहिजे असा मराठा. मिळेल का? ब्राह्मण मिळेल का? इथे कोणी ब्राह्मण असतील तर त्यांनी असं म्हणू नये की मी ब्राह्मण म्हणतो. मग ब्राह्मण हाच मराठी शुद्ध शब्द आहे. तुम्ही जर जुने सगळे शिलालेख पाहिले तर बहामन असं, ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण हा शब्द मराठीमध्ये शुद्ध आहे. तर कुणी वाईट वाटून घेऊ नये, म्हणजे डेरोगेटरी पद्धतीने म्हणत नाही असं मला मुद्दाम सांगायचं. तसंच जर तुम्ही गाडी ढकलणाऱ्यांच्या लोकांच्याकडे गेलात, म्हणजे पान बाजारात गेलात, कापड बाजारात गेलात, असे ओझीत ढकलणे किंवा गोदीमध्ये गेलात, ओझीत ढकलणे, गाडीवर घालून ढकलणे, या दोन्ही प्रकारच्या याच्यामध्ये गेलात, रेल्वेमध्ये जे पोर्टर्स आहेत त्याच्यामध्ये गेलात, रेल्वेतले हवाल ज्याला म्हणतात, तिथं जर अगदी खडा जरी मारला तरी तो धनगराला तरी लागला पाहिजे, नाही तर मराठ्याला तरी लागला पाहिजे असं आहे. 96 कोळी त्यातले अगदी एकूण मराठी समुद्राला समजणाऱ्यातले तिथं असलेले हे वजी उचलणाऱ्यात वगैरे 80% 96 कोळी तिकडं लग्नाच्या वेळेला असतात. हे मी तुम्हाला सांगतो. हमखास म्हणजे इथं त्या लग्नालाच तुम्ही या एखाद्याच्या, मग तुम्हाला कळतंय तू तिकडे गेला की 96 कोळ्या म्हणून. तिथं ह्या दोन जाती जास्त प्रामुख्याने, बाकीच्या असतात, बाकीच्या मग बलुतेदारांच्या पैकी असतात, माळी समाजापैकी काय असतात, पण मध्यम जाती ज्याला म्हटलं ढोबळ मनाली म्हणून, मगाच्या काटेकोर पद्धतीने नाही, ज्याला आपण म्हणू की दुसरी जी आहे कमी घाण काम, त्या गतिनियमाच्या पद्धतीने बोलायचं झालं, अमूर्त ज्ञानाची गरज तेवढी न लागणारं काम आणि शारीरिक कष्टाचं काम, ही दुसरी स्टेज होती आपल्या गतिनियमामध्ये. ती बरोबर ह्या सगळ्यांची आहे हे आपल्याला दिसतं. आणि त्याच्यावर आपण गेलो तर तिथली जी बहुसंख्या आहे की जी अजिबात घाण कामाची काही संबंध नाही आणि फक्त बौद्धिक काम आहे आणि अमूर्त ज्ञान क्षेत्रातलं काम आहे, तर तिथे आजही बहुसंख्या ही खत्री, अमुक तमुक अशा जातीवरच्या असतील, ठाकूर वगैरे, आणि बनिया जाती असतील किंवा ब्राह्मण असतील यांची. अगदी सच्चर समितीची आकडेवारी बघा, मंडल कमिशनची बघा, आता अलीकडं महमूदुर रहमानची कमिशनची आकडेवारी आलेली आहे. सगळ्या आकडेवारी आता बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळी सरकार असताना आलेली आहे, त्यामध्ये आपल्याला या सगळ्या आकडेवाऱ्या मिळतील. याचा अर्थ असा आहे की तो जो गतिनियम आहे की सगळ्यात घाण काम करणं आणि सगळ्यात कष्टाचं काम करणं आणि अमूर्त ज्ञानाचा काही संबंध नसलेलं काम करणं, त्यामध्ये जे असतात त्या सगळ्यात तळच्या जाती आहेत हे सिद्ध होते. आजही ते चालू आहे. म्हणजे व्यवस्था म्हणून जाती व्यवस्था आजही चालू आहे. मगाची जी सुपरफिशियल लक्षणं ती मेजॉरिटीली आता आहेतच. आपण गतिनियमातलं पाहिलं तर ते आहेच, पण यामध्ये एक नवीन लक्षण तयार झालं की मी वर्ग पण आहे आणि जात पण आहे. तुम्ही आता असं म्हणाल की पहिल्यांदा मी लोकशाही क्रांती करणार आहोत आणि त्यामुळं ही सरंजामशाहीचा अवशेष असल्यामुळं ही जाती व्यवस्था पहिल्यांदा नष्ट करायची, मग भांडवलशाहीला हात घालायचा. जात नष्ट करायला गेलात की वर्गाला हात घालावाच लागेल. वर्ग नष्ट करण्याचं काम जातीला हात घातल्याशिवाय होणं शक्य नाही. त्याच्यामध्ये लैंगिक शोषणाचा दोन्हीमध्ये संबंध, या तिन्हीला हात घातल्याशिवाय, आता विषय जाती व्यवस्थेचा आहे तर तिथं हात घातल्याशिवाय हे उरलेलं दोन्ही त्याच्यामध्येच गुंतलेलं आहे. त्याशिवाय हे तिन्ही एकदमच होऊ शकतं अशी आजची अवस्था आहे. हे जाती व्यवस्थेच्या लक्षणातलं एक नवीन लक्षण बनलेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे माझ्याकडून सरप्लस जे निर्माण होते वर्कड ते भांडवली नियमाने होते, सरप्लस व्हॅल्यूच्या पद्धतीने होते, परंतु मला जाती व्यवस्थेचा दुसरा गतिनियम लागतो की ती ग्रेडेड कसं व्हावं, त्याची दुसरा गतिनियम तिथं लागतो. मला दोन्ही गतिनियम आम्हाला लागत आहेत म्हणून ते तसं आहे. आणखीन एक नवीन लक्षण असं तयार होतं की इथं त्याला आधार देणारी जी वैचारिक सांस्कृतिक बाजू आहे ती बदललेली आहे. की इथं आपल्याला असं दिसेल की ब्राह्मण्यवाद ज्याला म्हणता येऊ शकतं. खरं म्हणजे आपण काही कुणावर अन्याय करतो असं नाही. तत्कालीन जे ब्राह्मण होते त्यांनी स्वतःच्या धर्माला ब्राह्मणी धर्म म्हटलेला आहे. आम्ही नाही म्हणलं, पण आम्हाला ते म्हणायला येतच नव्हतं. पण ते त्यांनीच म्हणलं की आमचा धर्म कुठला आहे तर ब्राह्मणी धर्म आहे, हिंदू धर्म आहे असं त्यांनी काही म्हटलेलं नाही. ते अलीकडे म्हणायला लागले. त्याला आम्ही काय करणार? किंवा हा जो धर्म आहे ब्राह्मणी धर्म, त्याच्यामध्ये बदल घडलेले आहेत, मोठे बदल घडलेले आहेत. मोठे बदल म्हणजे कसं की एका बाजूला मायकेल जॅक्सन हा अत्यंत भारी डान्सर असून त्याचा कार्यक्रम इथे ठेवण्याचा अरेंज जे
करतात तेच व्हॅलेंटाईन डेला विरोध करतात. तुम्ही मुंबईच्या लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे. एका बाजूला जे म्हणतात की लालबागचा राजा, तर तो पावतोय म्हणजे पावत नाही गणपती. म्हणजे गणपती देव किती आहेत कोणाला माहिती. लालबागचा राजा पावतो बिन लालबागचा पावत नाही. तो गणपती वेगळाच असला पाहिजे ना. म्हणजे गणपती एकच देव आहे का, जेवढे बसतात मूर्त्या तेवढे गणपती देव आहेत हे मला हल्ली कळायचं बंद झालं. हे सगळं म्हणायचं गणपती, मग ते मोर्या 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 मग काय असेल ते म्हणायचं. आणि दुसऱ्या बाजूला तिचं एकदम आधुनिक पाश्चात्य संगीताच्या तालावर आणि जे धर्मानं बहुतेक त्यांच्या निषिद्ध मानलेलं आहे अशा तऱ्हेचे अंगविक्षेप आणि वगैरे वगैरे करून आणि अशा तऱ्हेच्या त्यातले जे शब्द आहेत ते सगळे वापरून त्या तऱ्हेनं त्या गणपती पुढे डान्स करायचे. त्याचं कॉम्बिनेशन हे आजचा ब्राह्मणी धर्म हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे जातीव्यवस्था टिकवण्याशी संबंधित आहे. त्याचं कारण की तिथे नाचायला सर्व जातींचे शोषित जातींची सुद्धा मुलं जातात. मग त्यांना एका बाजूला लिबरेटेड सेन्स पण यायला पाहिजे की मला नाचायला मिळते, मला बेहोश व्हायला मिळते, मला नव्या संगीतावर नाचायला मिळते, आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पा मोरया असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रभुत्व टिकवण्याच्या बाबतीमध्ये एक नवा फॉर्म्युला काढता येतो. तो नवा फॉर्म्युला हल्ली फार मोठ्या प्रमाणात काढायला सुरुवात झाली, वाढत्या प्रमाणात काढायला सुरुवात झालेली आहे. उदाहरणार्थ आज लोकमतला अशी बातमी आहे की न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आता बहुमताला नाही तर न्यायालयातल्या न्यायाधीशांना. तर ते वर्तमानपत्राने हेडलाईन दिलेली. मी म्हटलं हे बहुमत म्हणजे काय, ते काय मंत्री म्हणजे बहुमत आहे, कोण बहुमत. ते तिथं आहे. मात्र हा एका अर्थानं ब्राह्मणी धर्माचं मॉडर्न भांडवली लोकशाहीमध्ये रूपांतरित झालेलं आणि फॅसिझमला डिफेंड करू शकणारं, लोकशाहीची नवी व्याख्या करणारं असं सगळं मिळून त्यालाच लोकशाही म्हणणारं असं रूप आहे. न्यायाधीश हे प्रमुख नाही तर नागपूरचं केंद्र प्रमुख आहे असं त्याच्या पाठीमागचं सूत्र आहे. इथं जे निर्णय झाला त्याप्रमाणे आम्ही केलं, त्याप्रमाणे तुम्ही इथे करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. आणि त्यामध्ये आम्ही बहुमत आहोत म्हणजे 31% लोकांच्या मतावर आम्ही बहुमतात आहोत. अशा सगळ्या दोन्हीचा उपयोग कॉम्बिनेशन करायचं. भांडवली लोकशाहीचे जे सगळे पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत म्हणजे जे आवश्यक आहेत कामगारांच्या लढ्याला, शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा आवश्यक आहेत राईट्स म्हणून, त्याचं आणि याचं एकत्रीकरण करायचं ब्राह्मण्यवाद. तर त्यामध्ये जास्त आपल्याला जाता येणार नाही कारण वेळ नाही. आणि हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की याचा संबंध ग्लोबलायझेशन आहे, साम्राज्यवादी ग्लोबलायझेशनशी आहे. नुसतं ग्लोबलायझेशनला काही अर्थ नाही असं माझं स्वतःचं मत आहे. ग्लोबलायझेशन शिवाय भांडवलशाहीचं अस्तित्वच अशक्य. प्युरिटी अक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल हे जे सगळं लिहिलं मार्क्सनी ते ग्लोबलायझेशनच सगळं वर्णन आहे. त्यामुळे ग्लोबलायझेशन कोणतं, फोर्थ फेज ऑफ इम्पिरियलिझमचं ग्लोबलायझेशन ही आत्ताच्या इम्पिरियलिस्ट स्टेजचं ग्लोबलायझेशन आहे. यामध्ये जो एका बाजूला इकॉलॉजिकल बॅलन्स, दुसऱ्या बाजूला भांडवलाचं केंद्रीकरण, भांडवलाचं जागतिकीकरण आणि ज्ञानाचं सार्वत्रिकरण या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे, सगळ्याचं एकत्रीकरण आहे. तसंच इथे त्या ग्लोबलायझेशनच्या पोटामध्ये ब्राह्मण्यवादाच्या आधारातून आपण फॅसिझमकडे कसं जाऊ शकतो याचा फॉर्म्युला शोधून काढण्याचा संपूर्ण उपक्रम चालू आहे. आणि म्हणून मग इतिहासामध्ये आज तुम्ही जे इतिहास रोमिला थापरांच्या आधीपासून महात्मा फुलेंच्या पासून तरी लिहिला असेल किंवा बुद्धांच्या पासून इतिहासाचे सगळं पुराव्यानिशी तुम्ही मांडत असाल तर ते इतिहास आता तसा नाही, तो अशास्त्रीय आहे. त्याच खरा आता आम्ही संशोधनाने नव्या नव्या संशोधनाने आहे. त्यावेळेला विमान होतं ते आम्ही अंधश्रद्धेनं म्हणत नाही, सॉरी दाभोळकर, आम्ही संशोधन केलेलं आहे आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की त्यावेळेला विमान होतं. त्याचे हे पुरावे ते तुम्ही खोडून काढू शकणार की नाही शकणार हा प्रत्यक्ष लढाईतला भाग आहे. मुद्दा असा आहे की त्या ज्ञानाच्या सार्वत्रिकरणाचे साधनं जशी निर्माण झाली त्या आधारावर आणि जग जवळ येण्याच्या आधारावर नवीन वैज्ञानिक शोधांच्या मुळे काही शक्यता ज्या निर्माण झालेल्या आहेत ते क्रांतिकारी परिवर्तनवाले त्याचा उपयोग करून घेऊ शकतात. अशा शक्यता ज्या निर्माण झालेल्या त्या शक्यता सुद्धा आपल्याला उपयोगात आणता येऊ नये तर त्या कशा तऱ्हेने उपयोगात आणल्या जाव्यात त्या सुद्धा भांडवलशाही. विंड एनर्जी आली ना तर विंड एनर्जीवर मोनोपॉली कशी निर्माण होईल. विंड एनर्जी खरं म्हणजे लोकशाहीकरणातून निर्मिती होऊ शकते, होता कामा नये. सोलर पुन्हा मोनोपॉलीच्या हातात कशी जाईल. आणि हे होत असताना त्यामध्ये परदेशात गेलेले जे राष्ट्रभक्त भारतीय आहेत की जे पुन्हा या जाती उतरंडीच्या अमूर्त स्थानावर अमूर्त ज्ञानाच्या काम करणारे आहेत आणि जिथे जुन्या गती नियमाला कायदेशीर रूप आलेलं आहे. जुन्या गती नियमाला तसं इतकं कायदेशीर रूप पूर्वी नव्हतं की आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आपण मिळवू शकतो. पूर्वी तो धार्मिक आधारावर मिळू शकतो, आता भांडवली पद्धतीनं तो मिळवू शकण्याला सुरुवात झालेली आहे. हे पुन्हा जातीव्यवस्थेच्या उतरंडीचं नूतनीकरण हे ग्लोबलायझेशन जे साम्राज्यवादाचं आहे त्याच्यामध्ये जातीव्यवस्थेच्या उतरंडीसह इतर राबण्याचा प्रकार आहे. तो आता परदेशापासून देशापर्यंत पुन्हा री एंट्री ऑफ तिकडे गेलेल्यांचं घर वापसी
करून करण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून मग तुमची संस्कृती कुठे आहे? तुम्ही म्हणा हे फॅसिस्ट आहेत, हे अमुक आहेत. जातीव्यवस्थेच्या अंताच्या बाबतीत प्रश्न असा आहे, जातीव्यवस्था नको काय पाहिजे? मग आपण म्हणतो की आता वैभवच्या ह्याच्यामध्ये एक असं लोकांना म्हणा जातीव्यवस्था कुठं घालणार, कालचे पोस्टिंग होतं जातीव्यवस्था कुठे जाणारच नाही. आता जर सलोखा आला तरी पास झालं, पण सलोखा जातीव्यवस्थेत नष्ट करण्याची चळवळ असल्याशिवाय सलोखा निर्माण होईल का? कारण ती डिव्हिजन ऑफ लेबरर्स कशी ओव्हरकम करणारच बाबा. ते त्यांना त्या मुलाचा हेतू चांगला आहे, त्याला असं वाटतंय काय का असे ना निराशा आहे निर्माण झालेली आहे, सलोखा का विना करूया. पण सलोखाच निर्माण करण्यासाठी तुम्हाला ती डिव्हिजन ऑफ लेबरवर ओव्हरकम करण्याची भानगड करावी लागेल. ती जाती अंताचं ध्येय ठेवल्याशिवाय करताच येणार. तुम्ही जाती अंताचं ध्येय नाही ठेवता तुम्ही म्हणाल की सलोखा निर्माण करू, ही इम्पॉसिबिलिटी आहे, अशक्यतेची गोष्ट आहे, व्यावहारिक अशक्यता आहे. हा म्हणजे वैचारिक आणि बौद्धिक डिबेटचा भाग नाही आहे. व्यवहारातच काही शक्य होणार नाही असा प्रश्न आहे. आणि म्हणून आता पॉझिटिव्ह अल्टरनेटिव्ह काय? जाती व्यवस्था नको तर काय, ब्राह्मण्यवाद नको तर काय, वैदिकपणा नको तर काय, तुम्हाला ही संस्कृती नको तर कोणती संस्कृती पाहिजे? ग्रामशीकडून काय घ्या, काही फुलेंच्याकडून घ्या, काही आंबेडकरी जलशांच्या मधून घ्या, काही सत्यशोधक जलशांच्या मधून घ्या, काही बौद्धांच्या मधून घ्या. हे आपल्या फार मोठी विरासत आहे, जगभरची आहे. इथलीच कशाला जगभरची आहे. वेगवेगळ्या आदिवासी संस्कृतीमधून तुम्ही शिकू शकता. असे एक नवीन काय तुम्ही संस्कृती म्हणू शकता. जातीव्यवस्था नसेल तर काही आता माणसं म्हणतात की जातीव्यवस्था म्हणजे सुद्धा एक संरक्षण आहे. जसं की जाती आता नाहीच म्हणलं तर मग मला जर आता संकट आलं, हार्ट अटॅक आला, तर पक्ष लगेच येत नाही. त्याला फोन करायचा किंवा संघटना म्हणून संघटनेला फोन करायचा, त्याला कळेल, त्याने तू कोणतरी विचारेल, तू गरीब असतो मग वरच्या नेत्याला सांगेल, मग वर्गणी करायची, मग येणार. मग सगळी ती आम्ही जातीच्या जेव्हा ह्याच्यात असो सगळे जातवाले जमा होतात. गरीब जातीतलं म्हणतो मी, त्याच्या जातीतलं म्हणतो, काहीतरी वर्गणी वाची भानगडी करून काय नाही ह्याला वाचवायचं. जात झाली ना शेवटी, तसं संपवायला पाहिजे अशी गोष्ट आहे. अशी आज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दूषित जातींच्या दृष्टीनं जात हे स्वतःच्या संरक्षणाचं, स्वतःच्या संकटाला मदत होण्याचं एक साधन आहे का हे तपासलं पाहिजे. ते आहे असं आज तरी माणसांना अनुभवाला येतं आणि ते उपयोगात आणतात माणसं. आता हे जर नसेल तर मग काय असलं पाहिजे? शेख काका भारत पाटणकरचा काका होता. भारत पाटणकरला चुलताच नव्हता आणि ते शेख काकाचं लग्न ठरवायला जायला लागले. शांताराम गरुड, अमुक तमुक कॉम्रेड सगळे. आणि मी त्यांच्याबरोबर जात होतो, बारका होतो. तर मी म्हणलं की बाबा की मुसलमानांच्या घरामध्ये कशी काय आपल्या काकांना मुलगी शोधायला? तोपर्यंत शेख काका असं नाव सुद्धा, मला हा माणूस मुसलमान आहे का? आपल्या घरातला आपला काका आहे, आपला सख्खा काका आहे. शांताराम गरुड ब्राह्मण होता, मला फार मोठा होईपर्यंत कळलंच नाही. काय आपण पर्यायी व्यवस्था काय करणार आहोत का? ही नाती आज आहेत का? आपण सगळे पुरोगामी कार्यकर्ते असाल असं मी धरून चालतो. आज आपल्यामध्ये चळवळ, मी एका संघटनेचे आम्ही सभासद, आम्ही अमुक अमुक अशा एका विचाराचे असं आहे की आमच्यामध्ये तो दुसरा धागा जो आहे प्रेमाचा, मैत्रीचा, घनिष्ठतेचा, काही याला झालं तरी आम्ही यांना वाचवणार, मरून मरून वाचवणार. गिरणी कामगारांचा संप आणि पोलिसांचा संप एकत्र झाला. अनिलच्या साफल्य चाळीमध्ये गोळीबार झाला. सगळ्या स्त्रियांना आम्ही म्हटलं काय करायला जातात? बायकांनी जायचं, आणखी जावं कसे गोळ्या घालतात बघूया. बायका उठल्या, सगळ्या चाळीतल्या गोळ्या खाणार म्हणूनच घोषणा देत गोळ्या घालणाऱ्यांच्या समोर गेले. आणि काही अर्धे लोक आम्ही पण त्यामध्ये होतो. हे बायकांचं तिकडे गेल्यानंतर आम्ही ती सगळं उचलली प्रेत नव्हती ती अजून झालेली आणि आम्ही त्या टीमलाच गेलो. तर आम्ही त्यांचे कोणी नव्हतो. तर म्हणजे तो चाळीत अनिल तिथं राहतो, तोही त्यांचा कोणीच नव्हता. तो त्या चाळीतली माणसं होती कोण? म्हणजे हे असं होणार आहे का? आज आहे. आज नसेल तर जाती व्यवस्था मोडताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्ही एका मोर्चात चाललेले आहोत आणि समोरून गोळीबार होतो आहे, तर शेजारचा माणूस मला पुढे घालून मागं पळून जाणार नाही कशावरून, अशी शंका जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत आम्ही दोघं घनिष्ठ पद्धतीनं एकमेकाच्या जीवाला जीव देऊन कसे लढणार? तिथं मला खात्री असली पाहिजे की माझ्या मध्ये काही येणार नाही. माझ्या गावच्या बौद्ध समाजातल्या लोकांनी मराठवाड्याच्या सगळ्यानंतर आम्ही सभा वगैरे काय काय करत होतो, सगळ्या मुंबईपासून सगळ्या महाराष्ट्रात. तिथं सांगितलं की बघा काय झालंय की सत्यशोधक चळवळीच्या काळामध्ये एका सावकाराने जी काही जमिनी लाटल्या होत्या तिथले सगळं धान्य आता आमचंच आहे ना, म्हणून ते आम्ही कुठून आणायचं ना आमच्या घराला न्यायचं म्हणून गेलो. अंधार होता आणि तिकडनं अशा आरोळ्या यायला लागल्या मालकाच्याकडनं. तसं कोण पळून गेले कुणास ठाऊक. लाट्या खायला लाता खायला आम्हीच राहिलो आणि सगळी गावातली माणसं पळून गेली होती आणि गावाबाहेरची माणसं आम्ही तिकडे. मग म्हटलं आता सुद्धा तुम्ही म्हणताय की आता आपण लढायचं घेऊन करायचं. ही जी गावात नाही इकडे आली तर आमच्याकडे, ती आमच्या बाबतीत असं करणार आहेत की नाही आधी त्यांनी मला सांगावं. व्हॅलिड प्रश्न आहे ना हा. जो प्रश्न आहे हा मास पातळीवरचा प्रश्न आहे. हा कार्यकर्त्यांच्या पातळीवरचा फक्त नाही, मास पातळीवरचा प्रश्न आहे. आणि म्हणून जातीव्यवस्था अंताचा लढा हा इतर लढ्यांच्या पेक्षा जो इतर लढ्यांच्या मध्ये हा प्रश्न आहे, असं नाही.
बिकट म्हणतो, जास्त कठीण म्हणतो, तो याचं कारण हे आहे. मग तिथे या सगळ्याच्या हे पर्याय देणं हे ज्यांनी इतिहासामध्ये केलेलं आहे शोषितांच्या बाजूने. हे माझं स्वप्न आहे, हे मला नवीन पाहिजे. हे असलं घड्याळ मला नको, तर तसलं घड्याळ आम्ही उद्या आमचं राज्य आलं की असलं घड्याळ आम्ही तयार करू. आमच्या असल्या बिल्डिंगाच्या वेळी तसल्या बिल्डिंग आम्ही तयार करू. असले पाणी वाटपाचे तसलं पाणी वाटप आम्ही करू. असं काय आहे मला, असा पर्याय आम्हाला देता आला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तसं जातीव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय देऊ आपण, याच्यावरून आपलं ठरणार आहे की आपण मोठी चळवळ जातीव्यवस्था अंताची करू शकू का नाही. मला असं वाटतंय की काही प्रयत्न सुरू झाले, ते यशस्वी होतील नाही होतील इतिहास ठरवणार आहे. पण बऱ्याच वर्षांनी काही प्रयत्न महाराष्ट्रामध्ये एक कलमी अजेंड्यामध्ये सुरू झाले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलन नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्यामध्ये एक चळवळ अशी करण्याच्या दृष्टीने मोहीम महाराष्ट्रावर झाली. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर, विशेषतः दादासाहेब गायकवाडांच्या आणि नाना पाटलांच्या एकत्रित झालेल्या संघर्षानंतर अशी सगळी मंडळी एकत्र येऊन जाती व्यवस्थेच्या अंताचा एकमेव एक सिंगल पॉईंट कार्यक्रम घेऊन एकत्र आल्याचा एक प्रसंग, चांगली घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यामध्ये आपण ते वाढवू शकतो, त्याच्यावर आपण जी चर्चा करतो ती कारणी लागणार आहे की नाही हे ठरवणार आहे. त्यावरच्या इथल्या काही तरुणांनी एखादा थिसिस लिहिला, तो सुद्धा आम्ही वाचू आणि आम्ही लोकांच्या पर्यंत नेऊ. ती काय थिसिस वाया जाईल असं मला म्हणायचं नाही, पण तो थिसिस फक्त त्यांनी लिहू नये. थिसिस घेऊन गावाकडं किंवा शहराच्या झोपडपट्ट्यामध्ये जाऊन जातीअंताची लढाई करण्यामध्ये जर ही चर्चा परिवर्तित झाली तर या चर्चेचा सुद्धा उपयोग जास्त चांगला होईल असं